नमस्कार मित्रांनो, आज आपण एक खूप महत्वाचा विषय बघणार आहोत आणि तो म्हणजे फेक ॲप ओळखायचे कसे. आज प्ले स्टोअरवर लाखो ॲप आहेत, पण त्यात काही ॲप तुमचा डेटा चोरतात, फोन स्लो करतात आणि तुमची प्रायव्हसी धोक्यात आणतात. म्हणून फेक ॲप ओळखणे खूप महत्वाचे आहे. सर्वात पहिली गोष्ट, ॲपचा डेव्हलपर नेम नीट बघा. ओरिजिनल ॲपचा डेव्हलपर नेम व्हेरीफाईड किंवा पॉप्युलर असतो, पण फेक ॲपचा डेव्हलपर नाव वेगळे किंवा संशयास्पद असते. दुसरी गोष्ट म्हणजे रिव्ह्यूज आणि रेटिंग. फेक ॲपचे रिव्ह्यू बहुतेक एक ओळीचे असतात आणि रेटिंग त्यांना खूप जास्त किंवा खूप कमी असतात. तिसरी गोष्ट म्हणजे डाउनलोड्स. ओरिजिनल ॲपचे डाउनलोड्स लाखो ते कोटीमध्ये असतात, पण फेक ॲपचे डाउनलोड खूप कमी असतात. चौथी गोष्ट, परमिशन. जर ॲप एक साधी फोटो एडिटिंग ॲप असेल तर तिला कॉन्टॅक्ट, लोकेशन, मेसेज एक्सेस मागण्याची गरज नसते, पण फेक ॲप जास्त परमिशन मागतात. पाचवी गोष्ट, ॲपचे स्क्रीनशॉट फेक फेक असतात. स्क्रीनशॉट लो क्वालिटी असतात किंवा एकमेकांना जुळत नाहीत. सहावी गोष्ट, डिस्क्रिप्शन वाचा. जर डिस्क्रिप्शनमध्ये ग्रामर मिस्टेक असतील, ॲपचं काम वेगवेगळ्या ओळीमध्ये गोंधळाने लिहिलेलं असेल, तर ॲप फेक असू शकते. सातवी गोष्ट, प्ले स्टोअर प्ले प्रोटेक्ट चिन्ह बघा. प्ले स्टोअरमध्ये प्ले प्रोटेक्ट सर्टिफाईड दिसले तर ॲप सुरक्षित असते. फेक ॲपमध्ये हे सर्टिफिकेशन नसते. आठवी गोष्ट, कॉमेंट्स नीट वाचा. लोक कंप्लेंट करत असतील तर ॲप डाउनलोड करू नका. नववी गोष्ट, ॲप कंपनीची ऑफिशियल वेबसाईट बघा. जर वेबसाईट नसली तर ॲप फेक असण्याची शक्यता जास्त. दहावी गोष्ट, अपडेट बघा. ओरिजिनल ॲप रेग्युलर अपडेट देते, पण फेक ॲप महिने अपडेट होत नाही. म्हणून मित्रांनो, कुठलीही ॲप डाउनलोड करण्यापूर्वी या 10 गोष्टी तपासा. तुमचा डेटा, तुमची प्रायव्हसी आणि तुमचा मोबाईल सुरक्षित ठेवा. धन्यवाद.